हॅलो. नव्हतं ताई. मी स्वामी समर्थ बोलत आहे. ताई किती दिवस झाले मी कॉलचे प्रयत्न करते. हो का? हा, पण तुम्हाला नव्हतं का मागे मी कॉल केला होता की ताई मला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून. हो 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 बरोबर. हा, तर मग आता मी कार्ड चेंज केलं तर आता घरी रेंज आहे. अच्छा. बघा. हा आता मी आपले ते केंद्रातले हे नाहीत का हा खंडागळे ताई, ज्योती खंडागळे ताई, हा हा हा. आपला महिला सेवेकरी ग्रुपला मी मेसेज केला मला स्मिता ताईचा नंबर पाहिजे म्हणून. हो का? अच्छा. हा, तिकून नंबर मी घेतला तुमचा बघा. अरे बापरे, आपल्या व्हिडिओमध्ये पण रोजचे नंबर असतात ना ताई? हो का? ते काय मी रोजच्या बघितलं व्हिडिओवर नाही मग. नंबर असतात. हो का? हा बर ताई, मला एवढा अनुभव आले आता, हा हा. मी असे शब्दात सुद्धा सांगू शकत नाही का. हो. हो, अगदी माझं म्हणजे जीवन कायच बदलून टाकली स्वामी महाराजांनी. अरे वा, कुठून बोलताय ताई तुम्ही? मी जालन्याहून समोर गाव आहे ना माझं 70 किलोमीटर. अच्छा अच्छा, नाव हा सांगायचंय का? हा, सत्यभामा नरवडे बोलते मी. हा, आहे माझ्याकडे नाव. हा, नाव बी आहे, नंबर बी आहे. हा हा हा. तुम्ही माझ्या सिंदखेडराजाला आल्या होत्या ना हो गुरुमाऊलीच्या हो कार्यक्रमाला. हो हो हो. हा, त्यावेळेस माझी मुलगी आलेली होती तिथं. हो का? हा, तिचं गाव तिथून 5 किलोमीटर असतं ताई, सिंदखेडराजाहून. अरे वा. हो. हा, बघा. मग ते आले होते. आता आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो होतो, हा. दिंडोरीला. अच्छा. हा हा हा. हा, तर मला साक्षात अनुभव आला तिथं, पण तिथून आल्यापासून सगळं काही चांगलं झालं. अरे वा, काय अनुभवला ताई? तिथं आले तर म्हणजे माझं यायचं नक्कीच नव्हतं. माझ्या म्हणजे असं डिक्लेअर नव्हतं, घरचे नाही म्हणायचे. काय ते? दिंडोरीला नाही जायचं म्हणायचे, शेतातले कामं चालू आहे आपले. हा 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 हा. आणि मग मुलीच्या घरी गेले मी, म्हटलं आता तिला जायचंय तर मी जाते म्हणलं, नुसतं वाटं लावायपुरतं नाही बोलवलं म्हणलं स्वामी महाराजांना आपल्याला. हा 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 हा. तिथे गेले, मग ती सासू म्हणली बाई तुम्ही जा म्हणे, तुम्ही स्वामी सेवेकरीच आहे म्हणे कशा तरी, हा हा. तुम्हाला पैसे मी देते म्हणे 2,000-4,000 रुपये, पण तुम्ही जा म्हणे. अरे वा. हो बघा. ना. त्यांनी पैसे दिले, मग मी गेले, दर्शन गिर्शन आमचे झाले व्यवस्थित. हा हा हा. आणि मग आपलं त्र्यंबकेश्वरचं मठ नाही का, हो हो हो. ताई तिथं आरती चालू होती. हा हा. आणि कोणालाच मध्ये जाऊ दिलं नाही. आम्ही म्हणजे 22-23 जण होते, 2 गाड्या होत्या मोठ्या मोठ्या तिथून. हा तर मग आम्ही दोघीच मध्ये गेलो, मी आणि माझी मुलगी. हा तर हा. मला नाही का साक्षात रुद्राक्ष नसतो का आपला, हो हो. तो असा नीट माझ्याकडेच पळत आला पहा. कुठून पळत आला? केंद्रामध्येच अशा एवढ्या बाया बसलेल्या होत्या हा आणि एवढी पब्लिक होती, आणि आम्ही दोघी चाललो, ती पुढे आणि मी तिच्या मागं. हा. चालता चालता दोन्ही पायाच्या मध्ये येऊन थांबला. अगो बाई, रुद्राक्ष मणी आणि एवढा टपटप दिसणारा मोठा भेटला की. कुठून आला असेल तो? हा, कुठून आला असेल हो ताई? कुठून आला आणि कुठून नाही मला असं कळालंच नाही ताई. आणि कमाल साक्षात कमाल. ते अनुभवलं. हो. कमालच आहे. तर हो. रुद्राक्षाचा फोटो पाठवा हा, ताई. हा, मी मुद्दाम पाठवीन, आज संध्याकाळी पाठवीन मी तुम्हाला हो फोटो. हो हो. आणि माझ्या समोर आला, मग मी उचलला, घेतला, दर्शन घेतलं, काळजाला असं लावून धरलं, अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी. बरोबर बरोबर. हा, आणि सगळं जे माझ्या मनात होतं ताई ते अक्षरशः पूर्ण झालं. 7 पारायणाचा संकल्प केला, सारामृताचा पारायण केलं ताई. हा. तर माझ्या मुलानं 3 पारायण झाले की माझ्या मुलानं पुण्याला मेडिकल घेतली. अरे वा, किती हा, छान. बघा. एकदम भारी मेडिकल घेतली. आणि आणि लोक सेवा कोणी दिली होती तुम्हाला? ताई मला सेवा कोणीच नाही दिली, मी तुमच्या अनुभवानंच इथपर्यंत आलेली आहे. हो ना, बघा. हा, किती छान आणि ताई. हो, आणि आता मी गेले होते ना, तर मी गुरुमाऊलीकडून सेवा घेतली. म्हणलं हा मला सेवा घ्यायची होती. हा. तर घर बांधासाठी, मुलाला शासकीय जॉबसाठी, तर त्यांनी 3 गुरुचरित्र पारायण दिले. हा हा हा. तर तो बी एवढा चमत्कार म्हणजे असा झाला की मी नुसतं म्हणायचे मला मोठी सेवा काहीतरी देऊ नये, कारण माझ्याकडून होणार नाही, एक तर बसणं होत नाही, हा कामाचं खूप टेन्शन राहते, अशा वर्करचं काम आहे ना. हा हा हा. हा, तर ते ऑनलाईन कामामुळे याच्यामुळे म्हणलं जास्त जर सेवा दिली तर माझ्याकडून होणार नाही, मी आता कसं म्हणू. ताई फक्त मला 3 गुरुचरित्र पारायण दिले. अरे वा. हा, बघा. आणि गुरुचरित्र पारायण करायची मग एवढी इच्छा होती माझी. हा हा हा. तो फक्त मला सांगितलं 3 गुरुचरित्र पारायण करा, तुमची दोन्ही काम सक्सेस होतील म्हणून. वा, आणि दोन्ही कामं झाली. आणि दोन्ही कामं झाले. एक आणि मेडिकलचं झालं आणि अजून कुठलं? आता घराचं करायचं होतं ना, आता हा घर हा बांधायला हा. तर. हा, आता घरकुलामध्ये 2-3 नावं आलेत आता. अरे वा. हो. बघा किती मग छान. मी अजून हो. छान होईल ताई तुमचं. अनुभव शेअर केलात अरे ना, वा, धन्यवाद अजून ताई तुमचा. तुमचं छान होईल ताई.
ताई असंच आशीर्वाद राहू तुमच्या आमच्या पाठीशी राहणार, बरं. राहणार. स्वामींचा ताई, आपण कोण हो? हा बरोबर आहे ना. नाही पण ताई तुम्ही जेवढे बी सेवेकरी समज आणलेत ना ह्या लाईनीमध्ये, हा अक्षरशः मी दिवसभर मेसेज आपले हे ऐकत असते अनुभव ना, हा हा. तर तुमचा शब्द जर समज तुमचे शब्द ऐकले की माणसाचं निम्म टेन्शन बाहेर जातं पाहिलं की डोक्यातलं. स्वामी आणि आता आहेत ताई आपल्या हा पाठीशी. साक्षात आहे पदोपदी आहे बरं पुन्हा. हो हो हा. हो. खरं. आता माझ्या मुलाचा आज फोन आला होता म्हणे मम्मी हा. लोक म्हणे डॉक्टर पाहण्यासाठी म्हणे किती परेशान होते मेडिकल टाकल्यावर. हो. त्याला स्वतःहून MBBS डॉक्टर आले म्हणे आपल्याला दवाखाना इथं ओपन करायचंय म्हणे. अरे वा. बघा ना मग. बघा ताई, ह्याला म्हणतात स्वामींचा चमत्कार. खरंच चमत्कार आहे ताई, असं शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. खरंच खरंच. हा. किती छान ताई. मग आजच मला फोन आता माझी पारायण चालू आहेत ना सध्या. हा 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 हा. चालू आहेत ना? हा सध्या हा. चालू आहे. जितकी होतील तितकी करायची. पण पुन्हा माझ्या मनात काय आलं, हं. संकल्प नाही केलं बरं मी. हा मी म्हटलं आता पितृपक्ष चालू आहे ना, हा हा हा. त्याच्यामुळे म्हणलं संकल्प चालतो ना चालतो, त्याच्यामुळे मी संकल्प नाही केला. अशीच चालू आहेत माझी वाचनं. हा हा तर हा. आता 2 पारायण झाले. आता हा. परवाच्या दिवशी वाचलं एक, काल हं. वाचणं झालं नाही, तर आज सकाळीच वाचलं नाही. ओ. 2 पारायण झाले. आता 7 पारायणाच्या अगोदर मला आज फोन आला म्हणे मम्मी हा. MBBS डॉक्टर आहे म्हणे, पुण्यात मोठ्या दवाखान्यामध्ये त्यानं ड्युटी केलेली आहे म्हणे. अरे वा. आणि त्यानं स्वतःहून मला सांगितलंय की मला मेडिकल शेजारी दवाखाना टाकायचा आहे म्हणून. वा वा वा. खूप छान होणार ताई तुमचं. बिलकुल इथं मागे वळून बघायची गरज नाही तुम्हाला. हा ना. हो. तेच ना. खूप छान ताई आता ताई. मी काय केलं, बरं ऐका ना, हे माझा मोठा म्हणजे एक अनुभव आहे. हा. आता माझ्या मुलीच्या गावामध्ये आरती चालू झाली हा. अच्छा. सिंदखेडराच्या जवळचं गाव आहे ना, हो हो हो. तिथं आरती चालू झाली. मग हा त्या दिवशी मी तिथं होते. आरतीला मिरवणूक काढली त्यानं गावामध्ये. हा 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 हा. आणि मग मी पालखीला खांदा दिला आणि माझ्या असं अक्षरशः मनात आलं ताई, स्वामी महाराजा तुम्ही आमच्या गावात यावा, आमच्या गावात बी आरती चालू व्हावं म्हणून. अरे वा. हा हा. हा. आणि आमचं गाव ताई 2,500 लोकसंख्येचं गाव आहे. खूप मोठं गाव आहे. बापरे. हा हा. हा. मग मी काय केलं, घरी बसले, तिथून आले आणि घरी बसल्या बसल्या यादी केली मी हा हा हा. की बाबा मला बी समज स्वामी सेवेत बायाला काही घ्यायचंय, आरती घ्यायची आपल्या गावामध्ये, खूप मोठी जागा आहे, सर्व काही आहे. हा 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 आता हा. ताई 50 बाई झाली, 45 बाईचे नाव घेतले मी. सगळ्या हा. बाईला विचारायला गेले, ते म्हणले अक्का आमचं नाव घ्या, अक्का आमचं नाव घ्या. अरे वा. हा. तर आता मी केंद्रातल्या दादाला फोन केला सिंदखेडराजाच्या. म्हणलं दादा तुम्ही एकदा या म्हणलं, इथं गावातल्या सगळ्या महिलाला सांगा म्हणलं समजून, हा हा नाही का. हा. बरोबर. तर ते म्हणताय मी येतो म्हणे, आता परभणीला आहे म्हणे सध्या मी, नंतर येतो म्हणे 1-2 दिवसामध्ये. अरे वा. हा. किती म्हणजे छान ताई, ताई. अनुभव म्हणजे एकामागे एक अनुभव द्यायला लागले मला स्वामी महाराज. बरोबर बरोबर. हा. खूप आणि सुंदर. पुन्हा ताई पुन्हा एक सांगते अनुभव माझा. हा माझी छोटी बहीण आहे हा. तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे. आम्ही तिघीच बहिणी आहे, भाऊ नाही, आई वडील नाही हो आम्हाला. हो. आणि छोटे भाऊजी म्हणजे ड्रिंक करायचे ना, एवढा हा त्रास द्यायचे तिला, एवढा त्रास द्यायचे तिला. हा हा. आणि मग मला काय म्हणे ती एक दिवस रडू लागली, खूपच रडली म्हणजे माझ्याजवळ. आई ग. हा. म्हणे काय करावं म्हणे ताई, म्हणे मला काहीच सुधरत नाही म्हणे, एकटं कुठे जावा, काय करावं, लेकरं लहान आले म्हणे. हा हा. आणि मग मी पूजा करायला बसले ताई दुसऱ्या दिवशी, हा. आणि नुसते अक्षरशः डोळ्यातून धारा माझ्या, बाई ग. अक्षरशः. एवढी रडले मी, एवढी रडले का. मग मी म्हटलं स्वामी आई तुम्ही साक्षात पाठीशी आहे म्हणलं माझ्या, हा. आणि आम्हाला तुमच्याशिवाय कोणीच नाही, आमचं माहेरच एक तुम्ही घ्या म्हटलं. बरोबर बरोबर. हा. मागं बी कोणी नाही, पुढं बी कोणी नाही, सर्व बाजूनं तुम्ही आहे म्हणलं. हम्म आम्हाला कसं सुख द्यायचं आणि कसं काय चमत्कार करायचे तुमच्या. हम्म. ताई तुम्हाला काय सांगू त्या दिवशी, मग मी फोनच नाही केला माझ्या बहिणीला, 2-3 दिवस फोन नाही केला. हा मग हा तिनं मला तारीख वार त्या दिवसापासून सांगितलं. म्हणे बाई मला म्हणते ताई त्या दिवसापासून गो म्हणून एकदमच म्हणे रिलॅक्स झाली म्हणे. हा. अरे वा. पिणं बी नाही, दांगू बी नाही, एकदम काय शांत, सेवा केली एकदम. तिने? तिनं काहीच नाही केली, तिचे काहीच करणं होत नाही, मीच केले पारायण. बघा, त्यांचं हा. नाव घेऊन. तिचं नाव घेऊन मीच केलं. आणि स्वामी महाराजाला एवढंच सांगितलं, स्वामी महाराज आता मला काहीच सांगायचं नाही, मी म्हणजे माझे वडील म्हणून भांडत असते. हा बरोबर. हा. की आम्हाला जे समज जगण्याचं तुम्ही जे हात दिला ना, डोक्यावर हात ठेवला ना, त्या हम्म. हाताचा निभाव तुम्हालाच करावा लागणार आहे. बरोबर बरोबर. हा. तर ताई ते केलं का आता झाले समज 1 महिना होत आला बा. हा हा हा. आज तिचा फोन आला, मग मी तिला बोलले, म्हणलं कसं काय. म्हणे अगं बाई म्हणे काय सांगू म्हणे, शब्दात वर्णन नाही करता येत. ताई नांदूर शिंगोटे किती जवळ आहे तिच्यापासून, फक्त हो. 6 किलोमीटर आहे. हो का? हा. 6 किलोमीटर आहे, पण तिचं तिथं सुद्धा जाणं होत नाही. बघा.
हा मी भाऊजीला म्हणलं भाऊजी माझ्यासाठी तुम्ही जा ना एक वेळेस म्हणलं म्हणे हो बघन म्हणे. आता तेच मी स्वामी महाराज रिक्वेस्ट केली म्हणलं आता त्याला एकदा तितकी बुद्धी येऊ द्या. ते जातीलच ते बरोबर. हो का तिथपर्यंत येऊ द्या म्हणलं ते. आणि पुन्हा काय आहे की ते तिथपर्यंत गेले आणि प्रदीप दादाचा आशीर्वाद घेतला की सगळे गंगात घोडे नाले बा. बरोबर बरोबर खरंच खरंच तेच ना मग. अगदी तेच. खूप छान ताई मी शेअर करते हं. हो ताई श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा.